हाय फ्रेंड्स, हे जे रिअल टॉक्स या आपल्या पेजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल. तर आपण पाहत आहोत मेंटेनन्स अँड रिपेअर्स ऑफ स्ट्रक्चर, युनिट नंबर 4, मेंटेनन्स अँड रिपेअर्स मेथड फॉर मॅशनरी. याचा लेक्चर नंबर 5 आहे. यानंतर लेक्चर नंबर 6 करून हा चॅप्टरचा इतिश्री आपण करतोय. बरोबर आहे. किती मार्क्स आहे, काय आहे, याआधी आपण एक्सप्लेन केलेला आहे. लेक्चर 5 सब्जेक्ट कोड 22602 सेम 6 सिव्हिल इंजिनिअरिंग, सिव्हिल अँड रूरल इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी ह्या सर्व सब्जेक्टसाठी, या सर्व स्ट्रीमसाठी मॅग्नेटरी सब्जेक्ट आहे. ठीक आहे. तर जर तुम्हाला आपल्या लेक्चर्स आवडत असेल तर शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, लिंक शेअर करा, सबस्क्राईब करा. सोबतच आपल्याला जे लेक्चर्स कमी होतात कॉलेजमध्ये किंवा ज्या लेक्चर्सबद्दल प्रॉपर नॉलेज नाही मिळत, तर काय एक्सपेक्टेड आहे, तुम्हाला नोट्स एक्सपेक्टेड आहेत किंवा तुम्हाला थिअरी कशी एक्सप्लेन करायची हे एक्सपेक्टेड आहे, तर तुम्ही प्लीज मला कमेंटमध्ये शेअर करा. आपल्या नवीन ह्याच्यामध्ये आपण आता नोट्सची सुद्धा लिंक देत राहू खाली, जेणेकरून मुलांना चांगल्या अपडेटेड नोट्स मिळतील या सगळ्या चॅप्टर्सच्या. अगदी इझी, काही कटछट करून किंवा हे पासिंग पुरतं तुम्हाला सर्व काही मिळून जाईल. लवकरच आपण आपल्या येत्या लेक्चर्समध्ये हे सगळं काही शेअर करत राहू. ठीक आहे. तर रिपेअर मेथडमध्ये गनायटिंग मेथड किंवा शॉर्ट ग्रेटिंग ही आज आपण मेथड पाहत आहोत. काय आहे तर शॉर्ट ग्रेटिंग और गनायटिंग मेथड. तर गन हा शब्द ह्याच्यामध्ये महत्वाचा आहे. तर गन का महत्वाचा आहे, तर प्रत्यक्षरित्या बंदुकीचा वापर केल्यासारखं. इथं बघा, हा माणूस जो आहे, हा जो माणूस आहे ह्याच्या हातात बघा हे काय आहे, तर बंदुकीसारखं हे आहे आणि तो स्प्रे करतो. तर बघू आपण प्रोसेस ऍप्लिकेशन ऑफ कॉम्प्लीट विथ न्यूमॅटिक प्रेशर. न्यूमॅटिक प्रेशर जरा वजनदार शब्द टाकायचे, जेणेकरून काय होतं आपल्याला पासिंगला बरं पडतं. न्यूमॅटिक प्रेशरने काय की गरजे इतक्या प्रेशरनी जेव्हा आपण कॉन्क्रीट स्प्रे करतो, कॉन्क्रीट अप्लाय करतो, त्याला काय म्हणतात गनायटिंग. इट इनवॉल्व शूटिंग कॉन्क्रीट अंडर विथ हाय वेलोसिटी मटेरियल्स रिक्वायर्ड पंपिंग मिक्स्ड कॉन्क्रीट सरफेस ऑफ द डॅमेज थ्रू अ होस पाईप और ड्राय कॅरिड आउट बाय मिक्स्ड ॲट नोझल. म्हणजेच काय की जेव्हा रिपेअर आपण करतो त्यावेळेस जेव्हा आपण गिलावा किंवा फक्त गिलावा करताना आपण कसं करतो, थापीने फक्त त्याच्यावर ते मारतो, तर तसं केलं तर बसत नाही कित्येकदा कॉन्क्रीट. आणि दुसरी अडचण अशी असते की इथं असं आपल्याला फॉर्मवर्क लावावं लागतं. हे फॉर्मवर्क सुद्धा लावायला जागा नाहीये, तर तिथं काय करावं लागतं, तर प्रेशरने कॉन्क्रीट स्प्रे करावं लागतं. आणि जिथे हे प्रेशरने कॉन्क्रीट स्प्रे करायला लागतं त्याच मेथडला आपण काय म्हणतो, तर गनायटिंग मेथड म्हणतो. तर ह्यात काय दिलंय की कॉन्क्रीटचं मिक्स होस पाईपनी किंवा ड्राय येतं आणि ह्याच्यासोबत इथं पाण्याची पाईप असते, जिथं मिक्स होऊन हे काय केलं जातं, प्रेशरनी स्प्रे केलं जातं. The delivery of very high walked gun, the shooting operative is to be proper on floating craft or scaffolding and staging. The distance of the nozzle from the surface. आता हे एक्सप्लेन करू, पण इन शॉर्ट कळालं का तुम्हाला की कॉन्क्रीट काय करणे, तर होस पाईप किंवा नोझल ह्यानी काय केलं जातं, होस पाईप आणि नोझलनी ते एका न्यूमॅटिक प्रेशरने स्प्रे केलं जातं. आणि स्प्रे केल्यावर काय होतं, ते प्रेशरने तिथं बसतं. एक्सेस प्रेशर नसावं. एक्सेस प्रेशर असेल तर ते गळून जातं. असं एक्सेस प्रेशर नाही, जेवढं आपल्याला रिक्वायर्ड आहे तेवढं. आणि आता अजून एक बघा, इथं मी झूम करतो, ह्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे, तर इथं हे मेश दिसत आहेत बघा, वायर मेश दिसते का. हे मेशिंग का केलं की हे जे तुम्ही कॉन्क्रीट आता करताय त्याच्यावरती, तर ह्याला बेस असावा म्हणून हे बेससाठी आपण हे चिटकवलेलं आहे. किंवा चिकन मेश लावतात, बरोबर काय. चिकन मेश म्हणजे काय, बारीक तारेची मेश असते, त्याला चिकन मेश म्हणजे इथं मोठे दिसत आहेत हे. तर त्याच्यावर गनेटिंग केलं जातं, ह्याच्यावर हे काय होतात, अडकून राहतात. हा ह्याच्यातला महत्वाचा पॉइंट आहे, मेशिंग. आता काय सांगितलं, तर कंजेस्टेड नोझल अँड डायल मोस्ट ॲट डिग्री, तर 90 डिग्री अँगल ठेवून, म्हणजे अगदी सरळ ठेवून प्रेशरने त्याच्यावर केलं जातं. आपण पाण्याचा पाईप मारतो असं वर खाली असं काही करायचं नाही आपण. तर प्रेशरने 90 डिग्रीमध्ये पाईप धरून तो हे केला जातो. गन शू ॲट 46, द फॉलिंग कॉन्क्रीट ऑर्जिज होल्ड स्टक टू द सरफेस इज कॉल्ड रिबाउंड. म्हणजेच काय की हे जे काय आपण स्प्रे करतो हे ज्याला चिटकून बसतं त्यालाच काय म्हणतात, तर रिबाउंड
हे रिबाउंड म्हणलं जातं. रिबाउंड हॅमर जसे आपण बघितले. आता इथंही बघा, इथंही हा काय करतो तर ही पाईप आहे आणि स्ट्रेटली ह्या नोझल मधून काय केलं जातं तर असं स्प्रे केलं जातंय. स्प्रे केलं जातंय. Flash coat on the computer shooting is applied only when the first layer is initially or the surface is scratched to receive the final layer. म्हणजेच काय आहे तर जो आपला सरफेस असतो हा हा काय फक्त गुळगुळीत नाही ठेवायचा, त्याच्यावर काय पाहिजे स्क्रॅचेस पाहिजेत असे असे असे. आपण स्क्रॅच पण करून घेतो जेव्हा गिलावा करतो ना, तर गिलावाची पॉइंटिंग करतो आपण. ते का करतो तर आपला गिलावा अडकावा बसावा म्हणून. जर हा सरफेस पूर्ण प्लेन असेल तर त्याच्यावर तो गिलावा बसणार नाही. द प्रोसेस इज अप्लाइड इन व्हर्टिकल ॲज वेल हॉरिझॉन्टल सरफेस इज पण लार्ज ऑफ म्हणजे जिथं जास्त मोठ्या असतात गिलाव्याच्या तिथे हे केलं जातं. एक्स्ट्रा लायमिनो हा आता महत्वाचा यातला पार्ट काय बघा. OPC provides high pH around reinforcement. OPC is generally used for preparing shotcrete. Gunite is less permeable, so it provides a more corrosion resistance to the ROC structures. म्हणजेच काय म्हणलं की OPC सिमेंटचा वापर केला जातो. आता आपण बघितलेलं आहे OPC म्हणजेच काय ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट, आणि आता आपण जे वापरतो मोस्टली मार्केटमध्ये ते असतं PPC पोर्टलँड पोझोलॉनिक सिमेंट. तर OPCचा वापर केला जातो. मार्क्स पडताना कसं टेक्निकली वर्ड्स येतात बघा. OPCचा वापर का म्हणायचा तर OPCचा जो इनिशियल सेटिंग टाइम आहे तो कमी आहे ॲज कम्पेअर टू PPC. का तर PPC मध्ये फ्लाय ॲश खूप जास्त प्रमाणात असते. फ्लाय ॲश हा फेनॉमेनम PPC मध्ये खूप जास्त असतो, तो OPC मध्ये कमी असते फ्लाय ॲश. OPC मध्ये लाईम असतं ॲडिक्वेट ह्याच्यामध्ये. त्यामुळं काय होतं की जे सेटिंग आहे ते खूप लवकर होतं, त्यामुळे इनिशियल सेटिंग टाइम फास्ट असल्यामुळं OPC सिमेंटच वापरलं जातं. गनाइट इज लेस परमिसिबल सो इट प्रोव्हाइड्स मोर करोजन रेजिस्टन्स. आणि काय होतं की ते पाणी असतं जिथं हे असतं काय असतं फ्लाय ॲश असते ती अल्कलाईन असते. अल्कलाईन असल्यामुळे काय होतं की रेन्फोर्समेंट आहे ती गंजायची शक्यता असते. त्यामुळं OPC सिमेंटचाच वापर केला जातो मोस्टली. ठीक आहे. आता काय बघूया परत एकदा आपण बघूया काय आहे की ह्या मेथडने काय करतं ऍप्लिकेशन ऑफ कॉन्क्रीट विथ न्यूमॅटिक प्रेशर विथ द हेल्प ऑफ पंपिंग मिक्सर काय पंप होस पाईप आणि त्याला असलेल्या नोझलनी हे सगळं काम केलं जातं. हाय वॉकड गन बरोबर आहे. द डिलिव्हरी ऑफ व्हेरी हाय वॉकड गन द शूटिंग ऑपरेटिव्ह म्हणजे काय हा जो आहे त्यांनी प्रॉपरली 90 डिग्री मध्ये पकडून जे काही मागं बसवलेलं आहे त्यातून काय केलं पाहिजे ते व्यवस्थित स्प्रे करता आलं पाहिजे त्याला 90 डिग्री मध्ये 90 किंवा 45 तरच ते काय केलं जातं बसतं. आणि काय मेन पॉइंट OPC असलं पाहिजे ते. हे बोथ व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल या दोन्ही ह्याच्यात बसवलं जातं. जे ह्याच्यातून मटेरियल बसतं त्याच्यावर त्याला काय म्हणतात रिबाउंड अशी टेक्निक म्हटली जाते. काय रिबाउंड असं म्हणलं जातं. ह्यामध्ये OPCचा वापर केला जातो का तर OPC मध्ये फ्लाय ॲश नसते. म्हणजेच काय सॉरी सेटिंग टाईप OPCचा चांगला असतो, त्यामुळं आपण OPC सिमेंटचा यूज त्या ठिकाणी करतो. ठीक आहे. तर आता आपण बघणार आहोत पुढची मेथड. तर गनाइडिंगचे डूज आणि डोंट्स आपण यामध्ये टाकलेले आहेत. हे काय मार्क्स मिळवण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. डूज आणि डोंट्स असे जर लिहिले तरी 2 मार्क तुमचे कुठे गेले नाहीत. पण आपल्याला किती पाडायचे आहेत 21 तरी मार्क पाडायचे 70 पैकी. डूज आणि डोंट्स काय सरफेस मस्ट बी फर्म अँड क्लीन. येस, सगळ्यात आपण नेहमी पहिला हेच असतं सरफेस क्लीन पाहिजे. यूज ऑफ जेट प्रेशर एअर ब्लास्ट ह्याचा यूज केला. इफ द सर्फेस ऑफ ट्रीटमेंट हॅज हाय ॲडसॉर्प्शन देन इट मस्ट बी केप्ट वेट फॉर अ टाइम पिरियड ऑफ 6 hours बिफोर अंडरगोईंग गनाइटिंग. म्हणजेच काय ॲब्सॉर्प्शन आणि ॲडसॉर्प्शन मध्ये काय होतं की पाणी सोडतं ते सरफेस, त्यामुळं काय केलं ॲटलिस्ट 6 hours आधी काय केलं पाहिजे गनाइटिंगच्या ते भिजवून ठेवलं पाहिजे जेणेकरून त्याच्यामध्ये ती बसण्याइतकी मात्रा पाहिजे. लक्षात येते.
आणि डोंट्स काय आहे आता, ग्रानाइट ॲट एन अँगल, कुठला अँगल आपण म्हणलं की 90 डिग्री, मोस्टली 90 डिग्री किंवा 45 डिग्रीमध्येच ग्रानाइट करायचं, त्यापेक्षा कमी डिग्रीमध्ये ग्रानाइट करायचं नाही. यूज रिफ्यूज मटेरियल विथआउट ट्रीटमेंट, म्हणजेच काय की ओरिजिनल मटेरियल वापरा शक्यतो. ह्याचा अर्थ काय होतं की जे मिक्स असतात काय काय ह्याच्यात, काय आपण जनरली मिक्स करतो तर फ्लाय ॲश म्हणतो, आपली काय जी सँड असते आजकाल ती कशी येते, तर नॅचरल सँड आपण नाही, आर्टिफिशियल सँड यूज करतो. तर हे असे प्रोडक्ट यूज करताना त्याची वर्कबिलिटी कॉन्स्टंट राहील ह्याचा विचार केला पाहिजे. ठीक आहे. आता वॉटरप्रूफिंग हा रिपेअरमध्ये खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. सगळ्यांना माहिती आहे वॉटरप्रूफिंग कसं करतात, काय करतात, बरोबर आहे का. त्यामुळे मी जास्त काही एक्सप्लेन करणार नाही आहे वॉटरप्रूफिंगबद्दल. पण इथं काय आपण आता विचार करतोय, फक्त मी तुम्हाला ती टेक्निकचे डूज आणि डोंट सांगतो आणि सोबतच मेथड फक्त ती कुठली होती ती बघा. आता इथं फक्त बघा, इथं पहिल्या ह्याच्यामध्ये सरफेस प्रिपरेशन दिसते खालच्या ह्याच्यामध्ये, दुसऱ्या ह्याच्यात हे डांबरात बुडवलेलं कापड आहे, डांबर. म्हणजे हे काय केलं असतं, कोटिंग केलेलं असतं, डांबरात बुडवतात धोतर कपडा किंवा कॉटन मटेरियल, आणि ते काय करतात जिथून गळतं त्याच्यावरती चिटकवलं जातं. आणि हा काय आहे, ब्रिक बॅट कोबा आहे, BBC ब्रिक बॅट कोबा, आणि वरचं काय आहे हे तर IPC, म्हणजेच काय आपण 1 इंचाचा कोबा करतो वॉटरप्रूफिंगसाठी. ते आता याचे डूज काय आहेत ते एकदा चेक करा. चेक करोजन डॅमेज टू टॉप बॉटम एन्फोर्समेंट ऑफ स्लॅब. मी इथं लेझर घेतो. चेक करोजन डॅमेज टू टॉप अँड बॉटम एन्फोर्समेंट ऑफ स्लॅब. का तर वरून कुठं एक्सपोज झालेली आहे का आपली एन्फोर्समेंट, तेही चेक करा. खालूनही असेल तर चेक करा. जर दोन्ही बाजूने असेल तर काय करणे, डायरेक्ट स्लॅब चेंज करणे, बरोबर आहे. पण एकाच बाजूने असेल तर काय करू शकतो आपण, ही रिमेडी यूज करू शकतो. ट्रीट स्लॅब फॉर करोजन, म्हणजेच काय की करोजन होऊ नये अशा पद्धतीने आपल्याला ते स्लॅब ट्रीट करायचा आहे. करोजन काही स्लॅबचं होत नाही, स्लॅबच्या आतमध्ये असलेलं रेन्फोर्समेंटचं करोजन होतं. ऑब्झर्व क्रॅक्स इन स्लॅब अँड ग्राउट प्रायर टू ब्रिक बॅट. तर मग असे हा दाखवला फोटो, ब्रिक बॅट कोबा. ब्रिक बॅट कोब्यामध्ये काय असतं तर विटांचा थर लावला जातो कॉन्क्रीटच्या स्लॅबवर, आणि त्याच्यावर काय केलं जातं तर वॉटरप्रूफिंग केलं जातं ब्रिकबॅट कोब्याच्या वरती. त्यामुळेच काय आहे की स्लॅब वरती आहेत ते का ब्रिकबॅट वरती आहेत ह्याचा आधी स्टडी करा. चेक स्लॅब थिकनेस अँड ॲडिक्विटी, म्हणजेच काय आहे प्रिव्हियस स्लॅब किती आहे. आता थिकनेस आणि ॲडिक्विटी म्हणजे काय, थिकनेस एक्सेस पण आपल्याला करायचा नसतो स्लॅबचा, म्हणजेच काय स्लॅबची जी काही जाडी आहे ती वाढवायची नसते, म्हणजे 150 125 इतक्यापर्यंत ठेवतो आपण. आणि ॲडिक्वेन्सी म्हणजेच काय की वेट पण त्याचं नाही वाढलं पाहिजे. फॉल्स मार्क ऑर ॲम्पल क्युरिंग बाय पॉन्डिंग मेथड. आता पॉन्डिंग मेथड इथं दिसते आपण, बघा ही पॉन्डिंग मेथड काय केलं आहे तर अशी छोटी छोटी तळी तयार केली. पॉन्ड म्हणजे काय, तळ, बरोबर आहे का. बघा अशी तळी करून काय केलं त्याच्यामध्ये पाणी साठवलेलं आहे. हे का तर ह्याच्यामुळे जे काही कॉन्क्रीट आहे त्याला स्ट्रेंथ मिळवायला खूप चांगली मदत होते. आपण जनरली हे प्रॅक्टिसमध्ये बघत आलेलो आहे. काय केलेलं आहे तर पॉन्डिंग मेथडमध्ये पाणी अडवून अशी आळी घातलेली, ज्याच्यामध्ये पाणी काय होतं साठून राहतं. ह्याची काय केली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. डोंट्स यूज क्रोबार. डोंट्स मध्ये आता काय, यूज ऑफ क्रोबार्स, पिकेक्स, स्लेज हॅमर, जॅक हॅमर, हाय इम्पॅक्ट ऑर डिमॉलिशन टूल्स. म्हणजेच काय की जर जुन्या स्लॅबवरती जर जुना स्लॅब काढायचा असेल, इथं आपण बघतोय व्यक्ती हे बघा हा क्लीन करतो, तर हलक्या हाताने हे सगळं क्लीन झालं पाहिजे, ना की जॅक हॅमर किंवा या क्रोबार या अशा गोष्टी काय करतात की खूपच डॅमेज करतात त्या गोष्टींना, त्यांचा इम्पॅक्ट खूप जास्त असतो. त्यामुळे जास्त इम्पॅक्टच्या गोष्टी वापरायच्या नाही. स्टॅक द मटेरियल इन वन कॉर्नर ऑफ द टेरेस स्लॅब और अँड स्प्रेड इट आउट. म्हणजेच काय, जर प्रॉपर लेवल लावायचे असेल तर एका कोपऱ्यातच ते व्यवस्थित कालवून मग बाय लेअर ते स्प्रेड आउट केलं पाहिजे. काय आलं का. यूज हाय स्ट्रेंथ सिमेंट, म्हणजेच काय जे एक्झिस्टिंग स्ट्रेंथ आहे त्यापेक्षा हाय स्ट्रेंथचं सिमेंट यूज करायचं नाही, कारण ते जुन्या सिमेंटला बाउंड होत नाही, हे लक्षात घ्या.
ठीक आहे. त्यामुळे काय की जास्त हेवी काही मटेरियल वापरायचं नाही, हाय स्ट्रेंथ सिमेंट नाही वापरायचं आणि मटेरियल एका कोपऱ्यात स्टॅक नाही करायचं. तर काय करायचं ते पसरवून घ्यायचं, सुरुवातीलाच लेअर बाय लेअर काम करत यायचं. ठीक आहे. हे डूज अँड डोंट्स आहेत आपल्या ह्याच्यात. तर इथं आता आपलं हे लेक्चर संपतंय. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. खूप छोटं लेक्चर घेतलं. यामध्ये गनायटिंग एक्सप्लेन व्यवस्थित केलेलं आहे आणि त्यानंतर रिवॉटर प्रूफिंग कसं करायचं सांगितलं. हे आहे मटेरियल कोटिंग करून लावलेलं आहे. बिटोमिनस किंवा इपॉक्सीचं कोटिंग केलं जातं, पण इपॉक्सी जिथं आग लागायची शक्यता आहे तिथं इपॉक्सी वापरली जात नाही. इतकं लक्षात घ्या. जिथं फायर हजार्ड होतं तिथं इपॉक्सी यूज केली जात नाही, तिथं बिटुमिनस पण चालतं. ठीक आहे. तर थँक्यू फ्रेंड्स. लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवर पेज. आणि इथून पुढे मी नोट्सच्या लिंक पण देत जाईल. त्या लिंक्स तुम्ही डाउनलोड करत राहा, तुम्हाला व्यवस्थित नोट्स मिळतील. कुठले सब्जेक्ट पाहिजे आहेत, काय तुमच्या अडचणी तुम्ही शेअर करा, त्याच्यावरती आपण सोल्युशन बघू. सो थँक्यू.